नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात बँकिंग हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे। पण कित्येक वेळा आपण आपल्या बँक खात्याकडे पुरेसे लक्ष देत नाही आणि त्यामुळे ते निष्क्रिय होते। अशा निष्क्रिय बचतीमुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात। म्हणूनच आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन आणि सक्रिय बचतीचे महत्त्व समजून घेणे हे गरजेचे आहे। या व्हिडिओमध्ये आपण निष्क्रिय बचत म्हणजे काय, निष्क्रिय खात्याचे तोटे आणि त्याला सक्रिय ठेवण्याचे उपाय आणि आपल्या बचतीचे महत्त्व या सर्व गोष्टी सविस्तर समजून घेऊ। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया निष्क्रिय बचत म्हणजे काय हे समजून घ्यायला। तर निष्क्रिय बचत म्हणजे काय, तर जेव्हा बँक खात्यातून दीर्घकाळ कोणतेही व्यवहार होत नाहीत तेव्हा त्या खात्याला बँक निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह घोषित करते। जर अधिक काळ व्यवहार नसेल तर खाते अति निष्क्रिय हे होऊन जात असते। तर बँक खाते निष्क्रिय होण्याची कारणे कोणती असतात? दीर्घकाळ व्यवहार न करणे। जर 12 महिन्यापेक्षा जास्त काळ तुम्ही व्यवहार केला नाही तर खाते निष्क्रिय मानले जाते। त्यानंतर संबंधित कागदपत्रांचा अभाव, KYC अपडेट न केल्यास खाते गोठवले जाऊ शकते। नंतर ऑनलाईन बँकिंग सुविधांचा वापर न करणे, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा चेकबुकचा दीर्घकाळ वापर न केल्यास खाते निष्क्रिय होऊ शकते। नामनिर्देशन नसणे, अनेक वेळा खातेदारांच्या मृत्यूनंतर खाते निष्क्रिय होते कारण योग्य नॉमिनी नोंदवलेले नसतात। आता पहा निष्क्रिय बचतीचे तोटे काय काय असतात। व्याजदर कमी मिळतो। निष्क्रिय खात्यावर बहुतांश वेळा नियमित बचत खाते इतके व्याज मिळत नाही। ऑनलाईन व्यवहार बंद होतात। डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि OTP सेवा बंद केली जाते। ठेवीदाराला पैसे काढणे कठीण होते। खातेदाराला ओळख पडताळणी म्हणजेच KYC आणि बँकेच्या इतर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत। आर्थिक फसवणुकीचा धोका असतो। निष्क्रिय खात्यांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष असतेच। योग्य देखरेख नसल्यास फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे आपण सावध राहा। तर मित्रांनो, बचतीला सक्रिय ठेवण्याचे उपाय कोणते ते आपण आता पाहूया। आपण काळजीपूर्वक ऐका। नियमित व्यवहार करा। कमीत कमी दरमहा किंवा तिमाहीत एक तरी व्यवहार केला पाहिजे। ऑनलाईन बँकिंग वापरा। इंटरनेट बँकिंग, UPI आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार करत राहा। नामनिर्देशन नोंदवा। तुमच्या खात्यातील योग्य नॉमिनी निवडणं हे आवश्यक असते। KYC अपडेट ठेवा। बँक नियमितपणे KYC अपडेट करण्यास सांगते, त्यामुळे आवश्यक कागदपत्रे नेहमी अपडेट करत राहा। बँकेच्या सूचनांकडे लक्ष द्या। SMS, ईमेल किंवा फोनद्वारे बँकेच्या सूचना वेळेवर पाहिल्या पाहिजे। तर मित्रांनो, तुमच्या पैशांना सुरक्षित आणि सक्रिय कसं ठेवायचं, तुमच्या पैशांची योग्य काळजी घेणे आणि बचतीला सक्रिय ठेवणे हे आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। निष्क्रिय बचतीचे तोटे टाळण्यासाठी वेळोवेळी तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा, नियमित व्यवहार करा आणि बँकेच्या सुविधा वापरा। जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमची चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या कोणत्याही प्रश्नांसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा। स्मार्ट बँकिंग, सुरक्षित बँकिंग आणि सुरक्षित बचत। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओत। धन्यवाद।